बातमी रामटेक लोकसभा मतदारसंघातून आहे। रामटेकमध्ये किशोर गजभे यांना वंचितनं पाठिंबा दर्शवलाय, मात्र त्यामुळं काँग्रेसची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे। रामटेकमध्ये काँग्रेसला मतविभाजनाची भीती आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये गजभे यांनी 4.25 लाख मतं घेतली होती आणि किशोर गजभे यांचा रामटेकमध्ये आता चांगलाच जनसंपर्क पाहायला मिळतोय। रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बदललेला आहे आणि आता आंबेडकरी चळवळीतले किशोर गजभिये माजी सनदी अधिकारी यांना पाठिंबा दिलेला आहे। सर, हा पाठिंबा, या पाठिंब्याचा अर्थ तुम्ही कसा काढता? किती फायद्याचा ठरेल तुम्हाला? आदरणीय प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी जो पाठिंबा व्यक्त केला आहे मला या निवडणुकीमध्ये, त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये फायदा मला आणि एकूणच आंबेडकरी चळवळीला होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आणि कार्यकर्ते आणि लोक त्यांना मानणारे हे सर्वच पक्षामध्ये आहेत। त्या सर्व पक्षातील आंबेडकरी विचाराचे, बहुजन विचाराची मतं मला मिळतील। हे दोन्ही जे उमेदवार आहे ते हिंदू दलित आहेत। तुम्ही बौद्धिस्ट कॅटेगरीतनं येतात, तर त्याचं काही समीकरण बदलेल का? विदर्भात या जातीय समीकरणाला राजकारणात अत्यंत महत्त्व असतं। नक्कीच बदलेल, कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती बौद्ध मतदाता आहेत। जवळपास 7 लाख बुद्धिस्ट मतदाता या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यामुळेच बौद्ध समाजातील उमेदवार जर दिला तर त्यांची मतं तर आकर्षित होतीलच। आणि अशा कुठल्या घडामोडी 2 दिवसात घडल्या?